आपल्या कळंबोलीतील एक झुंजार आणि त्याचबरोबरीनं प्रत्येक कळंबोलीवासी आमच्या भगिनींच्या सुखदुःखाला धावून येणारे असं व्यक्तिमत्व सरस्वतीताई काथारा यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे सन्माननीय प्रीतमजी म्हात्रे साहेब, या ठिकाणी उपस्थित असणारे कळंबोलीच्या भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष, स्थायी समितीचे माजी सभापती अमर पाटील, सन्माननीय या ठिकाणी उपस्थित असणारे गणेश कडूजी, या ठिकाणी उपस्थित असणारे सतीश पाटील साहेब, इथं उपस्थित असणारे रवी शेठ, इथं उपस्थित असणारे प्रभुदास अण्णा, इथं उपस्थित असणारे रामा, इथं उपस्थित असणारे आमचे सर्व मंचावर किरण आणि उपस्थित असणारे मंचावरचे सर्व सहकारी, सगळे इथून दिसत नाहीत असे सर्व सहकारी उपस्थित, आपण सर्व या ठिकाणी सर्व राजकीय सामाजिक क्षेत्रातील सर्व सहकारी उपस्थित, सर्वच भगिनी आणि बंधूंनो, मी सगळ्यात आधी सरस्वतीताईंना मनापासून शुभेच्छा देतो की त्यांच्या माध्यमातून या कळंबोलीतल्या अनेक लोकांना त्यांच्या सुखदुःखामध्ये जशी ताईंनी मदत केली आहे तशा अनेक सामाजिक संस्थांना देखील त्यांनी त्यांच्या प्रत्येक कार्यामध्ये मदतीचा हात पुढे केलेला आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या अशा सामाजिक कार्याच्या माध्यमातून त्या सतत समाजामध्ये असतात. आणि म्हणून प्रीतमजी तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे सातत्यानं महिला वर्गाला आपलीशी वाटणारी अशी एक ताई आणि आपलंसं वाटणारं एक व्यक्तिमत्व या सर्वांना मिळालेलं आहे. मला खात्री आहे की आज वाढदिवसाच्या निमित्तानं जसं आपल्यापैकी प्रत्येकजण त्यांना शुभेच्छा देतोय, येणाऱ्या कालावधीमध्ये परमेश्वराने त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण कराव्यात अशी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना व्यक्त करतो. आणि ताईंना मनपूर्वक शुभेच्छा देत असताना राजकीयदृष्ट्या त्यांना पूर्ण भारतीय जनता पार्टीची ताकद ते मिळणार आहेच आणि अजून सहकारीची पण ताकद या ठिकाणी मिळते हे पाहून खरंच आनंद आहे. मी पुन्हा एकदा ताई तुम्हाला मनापासून शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. निश्चित स्वरूपाने आपण पाहतोय की शुभेच्छा मात्र